अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अन ला أشهد أن لا काय आधार होत असल्यामुळे तुम्ही थांबलात का? हो ना. ती एक प्रार्थना आहे आणि त्याच्यात आपण काही बोलणे किंवा व्यत्यय आणणे चुकीचं आहे, त्यामुळे मी थांबले. नमस्ते. सर्वप्रथम मी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची. काय आधार होत असल्यामुळे तुम्ही थांबलात का? हो ना. ती एक प्रार्थना आहे आणि त्याच्यात आपण काही बोलणे किंवा व्यत्यय आणणे चुकीचं आहे, त्यामुळे मी थांबले. नमस्ते. सर्वप्रथम मी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची. औरंगाबादमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार योगिताताई उमाकांत जाधव हे उमेदवार आहेत आणि गणाचे उमेदवार हे सज्जन बागवान म्हणून आहेत. ताई, काय सांगाल, कशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा तुम्हाला औरंगाबाद मिळत आहे आणि जिल्हा परिषद एकूण समस्या कशी आहे? औरंगाबादमध्ये मला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि प्रेमही मिळत आहे. मी नवीन नाहीये त्यांच्यासाठी, कारण शेळगी आणि औराद एकत्रच झालेलं आहे आणि ते मला शेळगीचे समजतच नाहीयेत. मला आल्यानंतर असं समजतं की ते म्हणतात की आम्ही तुम्हाला ओळखतो, आम्हाला तुम्हाला फक्त भेटायचं होतं आणि त्यामार्फत आमचा संवाद जो होतो फार एकदम कनेक्ट आहोत असं वाटतं. मला वाटतं की त्या नवीनच नाही आहेत, की त्या पारिवारिकच आहेत माझ्यासाठी आणि त्यांच्या खूप समस्या आहेत, त्या नाराज आहेत. पूर्ण औरतकरच नाराज आहे. रस्ते नाही आहेत, नाल्या नाही आहेत, लाईट नाहीये, पाणी नाहीये. ह्या फार मूलभूत सुविधा आहेत, तरी सुद्धा त्या पूर्ण झालेल्या नाहीयेत त्यांच्याकडनं. मी त्याची टिप्पणी करत आहे. टिप्पणी करून ते म्हणजे तुम्ही तुमच्याकडे नोंद करून घेताय? हो, नोंद करून घेत आहे आणि मी ते निवडून आल्यानंतर पूर्ण करेन. असं नाही की मी ते लिहून सोडून देईन, त्याचं ते पूर्णत्वास आणेल असा माझा प्रयत्न राहील. नाही नाही नाही, शब्द आहे आणि ते मी पूर्ण करणार. नाही, नक्कीच करायला पाहिजे. महिलांसाठी सुरक्षितता गरजेचीच आहे, म्हणजे महत्त्वाचीच आहे. मुली बाहेर फिरतात तेव्हा पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणा किंवा रस्त्यावरती म्हणा पोलिसांची सुविधा पाहिजे. दामिनी पथक पाहिजे आणि महिलांसाठी महिला स्वावलंबनासाठी बचत गटामार्फत वेगवेगळ्या सुविधा म्हणा किंवा छोटे छोटे लघु उद्योग म्हणा, त्यावर त्या स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजेत त्या महिला आणि त्यांच्या सबलीकरणासाठी सुद्धा वेगवेगळे प्रयत्न करायला पाहिजेत. तेवढेच नव्हे तर युवकांसाठी सुद्धा क्रीडांगण म्हणा किंवा छोट्याखानी जिम म्हणा, स्पोर्ट्सची व्यवस्था पाहिजे. व्हॉलीबॉल, क्रिकेट म्हणा, बॅडमिंटन वगैरे सर्वच सुविधा पाहिजेत. नमस्कार, एपीएन महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी असलम धारेकर. सध्या शेवटचा टप्पा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं चालू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये उत्तम भरारी घेण्यासाठी किंवा उत्तम प्रचार या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं चालू असताना पाहायला मिळत आहे. आपण आलो औरंगाबादमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार योगिताताई उमाकांत जाधव हे उमेदवार आहेत आणि गणाचे उमेदवार हे सज्जन बागवान म्हणून आहेत. दोन्हीची समस्या काय आहेत, दोन्हीही लोकांच्या सेवेत गेलेले आहेत, लोकांच्या समस्या जाणून घेतलेले आहेत. नेमकं त्यांनी कशा पद्धतीचा प्रचार करत आहेत, डोर टू डोर जाऊन त्यांनी लोकांची काय संवाद साधत आहेत ते आपण विचारून घेऊ. ताई, काय सांगाल, कशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा तुम्हाला औरंगाबाद मिळत आहे आणि जिल्हा परिषद एकूण समस्या कशी आहे? औरंगाबादमध्ये मला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि प्रेमही मिळत आहे. मी नवीन नाहीये त्यांच्यासाठी, कारण शेळगी आणि औराद एकत्रच झालेलं आहे आणि ते मला शेळगीचे समजतच नाहीयेत. मला आल्यानंतर असं समजतं की ते म्हणतात की आम्ही तुम्हाला ओळखतो, आम्हाला तुम्हाला फक्त भेटायचं होतं आणि त्यामार्फत आमचा संवाद जो होतो फार एकदम कनेक्ट आहोत असं वाटतं. मला वाटतं की त्या नवीनच नाही आहेत, की त्या पारिवारिकच आहेत माझ्यासाठी आणि त्यांच्या खूप समस्या आहेत, त्या नाराज आहेत.
पूर्ण औरादकरच नाराज आहे. रस्ते नाही आहेत, नाल्या नाही आहेत, लाईट नाहीये, पाणी नाहीये. ह्या फार मूलभूत सुविधा आहेत, तरी सुद्धा त्या पूर्ण झालेल्या नाहीयेत त्यांच्याकडनं. मी त्याची टिप्पणी करत आहे. टिप्पणी करून ते म्हणजे तुम्ही तुमच्याकडे ते नोंद करून घेताय. हो, नोंद करून घेत आहे आणि मी ते निवडून आल्यानंतर पूर्ण करेन. असं नाही की मी ते लिहून सोडून देईन. त्याचं ते पूर्णत्वास आणेल असा माझा प्रयत्न राहील. हे तर सगळेजण आश्वासन देतच आहेत. हे आश्वासन आहे का शब्द आहे? नाही नाही नाही, शब्द आहे आणि ते मी पूर्ण करणार. आता तुम्ही ताई महिला आहात, आजकाल महिलांना असुरक्षितता वाटते. महिलांसाठी कुणी करू असं पाहतोय परंतु करत नाही. तुम्ही महिला म्हणून महिलांसाठी काय करणार? नाही, नक्कीच करायला पाहिजे. महिलांसाठी सुरक्षितता गरजेचीच आहे, म्हणजे महत्त्वाचीच आहे. मुली बाहेर फिरतात तेव्हा पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणा किंवा रस्त्यावरती म्हणा पोलिसांची सुविधा पाहिजे. दामिनी पथक पाहिजे आणि महिलांसाठी महिला स्वावलंबनासाठी बचत गटामार्फत वेगवेगळ्या सुविधा म्हणा किंवा छोटे छोटे लघु उद्योग म्हणा, त्यावर त्या स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजेत त्या महिला. आणि त्यांच्या सबलीकरणासाठी सुद्धा वेगवेगळे प्रयत्न करायला पाहिजेत. तेवढेच नव्हे तर युवकांसाठी सुद्धा क्रीडांगण म्हणा किंवा छोट्याखानी जिम म्हणा, स्पोर्ट्सची व्यवस्था पाहिजे. व्हॉलीबॉल, क्रिकेट म्हणा, बॅडमिंटन वगैरे सर्वच सुविधा पाहिजेत. मला सांगा ताई, आता तुम्ही सगळं जिल्हा परिषद सर्कल प्रमुख फिरताय. तुम्ही म्हणाल की मी असे काही गोष्टी राबणार आहात, परंतु 5 वर्ष जे निवडून येतात पुन्हा तोंड दाखवत नाही अशा पद्धतीची चर्चा या परिसरामध्ये चालू आहे. तुम्ही म्हणता की विरोधकाला मी काय टिप्पणी करणार नाही, पण तुम्ही जे करणार आहात ते तरी सांगा. टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला वाटतं बोलण्यापेक्षा कामामध्ये दिसून यायला पाहिजे. कर्तृत्व हे कामामध्ये असतं. बोलायला तर सर्वजणच बोलतात, हे करेन ते करेन, पण ते आपल्या उतरायला पाहिजे, आपल्या प्रत्यक्षात ते अंमलात यायला पाहिजे. आणि मी पूर्ण प्रयत्न करेन म्हणण्यापेक्षा ते करूनच दाखवीन. बुद्ध विहाराची पण मागणी आहे. इथे खूप मोठ्या प्रमाणात आक्रोश दिसला भीमनगरमध्ये की बुद्ध विहारामध्ये सुविधा पाहिजे आम्हाला. ते म्हणतात की बघा तुम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बुद्ध विहार आहेत, सभागृह आहेत, इथे कंपाऊंड वॉल नाहीये. त्याला तार पण निघालेली आहे. औराद शहाजनी मधले जे बुद्ध विहाराच्या तिथे तारेचं कंपाऊंड वॉल आहे ते निघालेलं आहे. त्याच्यामुळे इथली जनता फार नाराज आहे त्याच्यावरती. ताई, तुम्ही शेळगीचे भूमिपुत्र, म्हणजे शेळगी तुम्हाला काय नवीन नाही आणि औराद आणि शेळगीचं अंतर पण काय लांब नाही. आता मला सांगा, आता जे तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते प्रॉपर शेळगीची सून आहेत, म्हणजे अर्थात जे प्रतिस्पर्धी तुमचे उमेदवार आहेत ते प्रॉपर औरादचे आणि आपण शेळगीचे. कसं पाहता हे? मला वाटतं शेळगी आणि औराद काही दूर नाहीये. शेळगी आता तुम्ही पाहिलंच असेल, आपल्याला लग्न कार्यक्रम सुद्धा असेल तर शेळगी रोडला येऊनच कार्यालय आहे. खूप मोठ्या प्रमाणात आता तिथे लग्न होत आहेत. जे जवळपास मला वाटतं औरादमध्ये आता खूप कमी समारंभ होतात. सर्व समारंभ शेळगीमध्येच, म्हणजे शेळगी मोडलाच होतात. शेळगी आणि औराद काही दिवसांनी एकच होईल असं मला वाटतं. औराद नगरीमध्ये अर्धा गाव जरी म्हणले तरी चालेल भंडारे कुटुंबाचं आहे, त्यांना तुम्ही सोबत घेणार का? नक्कीच सोबत घेणार ना. भंडारे कुटुंब म्हणजे काँग्रेस पक्ष कोणीही ओळखतं, पूर्ण औरादकर ओळखतं. भंडारी कुटुंब म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. ते एकनिष्ठ आहेत, ते आमच्या सोबत आहेत आणि रोज त्यांचं मार्गदर्शन असतंच मला. नेमकं कोणत्या भंडारे संदर्भात? कारण ते एक भंडारे आरती बालाजी भंडारे ते उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे, आणि तुम्ही तर मध्ये भंडारे कुटुंब आमच्या सोबत आहे. नाही, मी मोहन अण्णा भंडारी बद्दल बोलतीये. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आमचं पूर्ण जो शेड्यूल असतो तो पण ठरतो आणि शुभारंभ देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या हस्तेच झालेला आहे. ताई, तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालेलं? आतापर्यंत पाहिलं जातं की उमेदवार जे आहेत अशिक्षित आहे असं सांगितलं जात आहे अनेक ठिकाणी. तुमचं म्हणत नाही, पण तुमचं शिक्षण किती झालं हे लोकांना कळून? माझं MA BEd झालेलं आहे. PhD म्हणजे चालू आहे. फायनल सिनॉप्सिस सबमिट केलेलं आहे. आता थिसिस होईलच थोड्या दिवसामध्ये आणि 4 महिन्यामध्ये अवॉर्ड होईल मला PhD. शेवटचा एक प्रश्न, या औराद नगरीसह जे गावामध्ये तुम्ही जाताय त्या गावामध्ये एकूण
एकूण समस्या किंवा एकूण विषय तुम्ही ज्यावेळेस मांडताय लोकांसमोर, तर लोकांचं जे कौल येत आहे, प्रतिसाद येत आहे, ते कशा पद्धतीने तुम्ही पाहता? कारण ही शेवटचा टप्पा आहे. खेड्यामध्ये चांगला प्रतिसाद आहे. तिथे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काही विहिरी म्हणा, विहिरीवरती जाळ्या नाही आहेत, त्याची मागणी आली आम्हाला आणि आम्ही म्हटलं की पुन्हा निवडून आल्यानंतर पूर्ण करूयात. रस्ते पण नाही आहेत आणि काही ठिकाणी नाल्या नाही आहेत. म्हणजे छोट्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत, त्या दूर होतील किंवा आम्ही पूर्णपणे दूर न करण्याचा प्रयत्न करेन मी. अजान होत असताना आपण मला बोलण्यास टाळलं किंवा तुम्ही शांत थांबला. मला असं वाटलं की तुम्हाला बोलायला येतं की नाही की असं वाटलं होतं. नाही. का थांबला होता तुम्ही? नाही सर, आपण काँग्रेस पक्ष हा सर्व धर्मसमभाव आहे. सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष आहे. तिथे कुठल्याही जातीला मतभेद नसतात. तिथे सर्व जातींना घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मी थोडंसं 2 मिनिट थांबले आणि नंतर मी बोलावं असं ठरवलं. म्हणजे आदर आणि सन्मान तुम्ही राखलाय. हो, त्याबद्दल फार माझ्या मनामध्ये आदर आहे. प्रत्येकच जातीबद्दल आदर आहे. शेवटचा प्रश्न, जनतेला, मतदारांना, म्हणजे जिल्हा परिषद गटातल्या सर्व सर्कलमधील मतदारांना आपण काय आवाहन करणार? मी असं आवाहन करेन की मी औरादची मुलगी आहे, सून आहे. मला त्यांनी परक समजलेलंच नाहीये. त्यांनी मला फार भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि मला ते प्रचंड मताने निवडून देतील आणि तुम्ही ते 7 तारखेला करतील आणि 9 तारखेला सर्वांना दिसून येईल की त्यांनी मला किती प्रेम दिलेलं आहे. हे सर्वांना लक्षात येईलच सर. बरं, तर निवडणुकीमध्ये साम, दाम, दंड, भेद हे चारही गोष्टी सोबत ठेवायला पाहिजे. तुमच्याकडे काय आहे? जनशक्ती आहे. धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती मोठी असते आणि माझ्यासोबत पूर्ण औरादकर जनशक्ती म्हणून माझ्या सोबत आहेत. हे होते उमेदवार ज्यांना मला असं वाटलं होतं की काय बोलतील असं वाटतं होतं, पण ते असं म्हणतात की माझं ग्रॅज्युएशन होण्याच्या उमरट्यावरती आहे. त्यामुळे जनतेचा विकास आणि 18 पगड जातीला सोबत घेऊन सर्व समाजाचा आदर करून विकास काय असतो ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी बोलून नव्हे तर करून दाखवण्याची क्षमता ठेवत असलेली महिला आहे आणि ते महिलांसाठी, युवकांसाठी, गावकऱ्यांसाठी सक्षम असल्याचं सांगत आहेत. मी असलम धारेकर, एप्रिल मला. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.